नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर मतदान कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर आपले मतदान कार्ड आता सध्या कुठल्या लेवलवर आलेले आहे हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि ते इन्स्टॉल झाल्यानंतर ते आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचे आहे। ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला यूजर आय डी म्हणजे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्याला सेंड OTP वरती क्लिक करायचे आहे। सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। हा 6 अंकी OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हा OTP या ठिकाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन नाऊ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यामध्ये आपलं लॉग इन सक्सेसफुल होणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहे। तर पहिला ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन। वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर जो काही आपला रेफरन्स ID आपण अर्ज करायच्या वेळेस जो काही ID असेल तो ID आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। हा ID टाकून झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्टेट म्हणजे जे काही आपले राज्य आहे महाराष्ट्र राज्य हे आपल्याला या ठिकाणी टाकून घेऊन ट्रॅक स्टेटसवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। ट्रॅक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेममध्ये आपण ज्यांचा अर्ज केला त्यांचं नाव दाखवणार आहे, लास्ट नेममध्ये आपलं सरनेम दाखवणार आहे, त्यानंतर आपलं राज्य, आपला मतदारसंघ आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आपला पहिली स्टेप जर का कंप्लीट केली आपण जी तारीख असेल त्या ठिकाणी आपलं सबमिट दाखवणार आहे। त्यानंतर दुसरी स्टेपमध्ये BLO अपॉइंटेड होईल, तिसरी स्टेपला ॲक्सेप्ट होईल, चौथी स्टेपला व्हेरीफाय होऊन आपल्याला हे ऑर्डर बुक होणार आहे। तर अशा प्रकारे हे आपले स्टेप बाय स्टेप आपण हे आपले मतदान कार्ड हे काढू शकतो। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।